जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या मातोश्री स्वर्गीय उर्मिला श्रीराम कुटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीने शनिवार 1 ऑगस्ट रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। आधुनिक शेती, दुग्ध व्यवसाय व शासकीय योजनांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन हे या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे। जळगाव जामोद सुनगाव रोडवरील श्री कोटेक्स जिनिंग परिसरात सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे। या मेळाव्यात दुग्ध व्यवसाय, आधुनिक शेती, केळी निर्यात, कोल्ड स्टोरेज, शासकीय योजना तसेच उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान याबाबत तंत्रज्ञानाकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे। बदलत्या काळात शेती अधिक फायदेशीर व तंत्रज्ञान आधारित करण्याच्या उद्देशाने स्वर्गीय उर्मिला कुटे यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। विविध क्षेत्रातील तज्ज्ञ शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार असून प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे। परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून या मेळाव्याचे लाभ घ्यावे असे आवाहन श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन व आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या वतीने करण्यात आले आहे। आमच्या मातोश्री स्वर्गीय उर्मिला श्रीरामजी कुटे यांचा उद्या पहिला स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्त श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन व आमच्या कुटुंबातर्फे एक शेतकरी मेळावा व कार्यशाळेचं आयोजन केलं आहे। त्यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ जे केळी संबंधित आपल्याला माहिती देणार आहेत ते के.पी. पाटील साहेब हे उद्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामध्ये केळी उत्पादनापासून तर एक्सपोर्ट क्वालिटीपर्यंत सर्व मार्गदर्शन आणि भविष्यातलं त्याबद्दलचं नियोजन हे आपल्याशी संवाद करणार आहेत। त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये दुधाचं उत्पादन वाढावं आणि दूध डेअरी ही मोठी दूध डेअरी आपल्याकडे स्थापन हा उद्देश ठेवून आपण काही दुधाच्याबद्दल योजना शेतकऱ्यांसाठी आणि युवकांसाठी त्याचप्रमाणे त्याबद्दल सखोल असं मार्गदर्शन नेचर डिलाईट ही संस्था जी आहे दूध डेअरी ती आपल्याला करणार आहे। त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेज आणि त्याचं महत्त्व आणि आपल्याला एक्सपोर्टमध्ये कसं जायचं आपल्या भागाला याबद्दल सुद्धा उद्या मार्गदर्शन होणार आहे। यामध्ये तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार आणि माझी म्हणून विनंती आहे की आपल्या भागामध्ये आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण बऱ्यापैकी प्रगती केल्यानंतर भविष्यामध्ये आपल्या भागामध्ये रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्या, आर्थिक स्थिती आपल्या युवकांची आणि शेतकऱ्यांची पुढे जावी या दृष्टीने नवीन नवीन संकल्पना घेऊन आम्ही येतो आहे। त्यामुळे आपण सुद्धा उद्याच्या या शेतकरी कार्यशाळेला ठीक 10 वाजता आपण सगळ्यांनी हजर राहावं ही सगळ्यांना नम्र विनंती आहे। धन्यवाद।